दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाचा सामना केलेला एक भारतीय उद्योजक भारतात येऊन आपला धंदा सुरू करायचा ठरवतो, पण इथेही ब्रिटिशांचीच सत्ता असते. इथेही त्याला काळा म्हणूनच हिणवलं जाणार असतं. पण त्यामुळे न डगमगता हा तरुण उलट ही वर्ण विषमता आपल्या ब्रँडमधून मांडतो आणि त्यातून तयार होतो वाघ बकरी हा अस्सल भारतीय चहाचा ब्रँड. नरेनदास देसाई यांनी फक्त हा चहाचा ब्रँड नाही तयार केला, तर 100 वर्षांहून जास्त मोठी परंपरा निर्माण केली आहे आणि त्याचीच कहाणी आज ऐकूया. वाघ बकरी चहा हे नावच तुम्हाला थोडंसं विचित्र वाटलं असेल ना, पण नरेनदास यांचा खूप मोठा विचार यामागे आहे. ब्रँडचा लोगो नीट पहा. एका बाजूला वाघ आहे आणि दुसऱ्या बाजूला बकरी, पण दोघंही एकाच कपातून चहा पिताना तुम्हाला दिसतील. यातील वाघ म्हणजे ब्रिटिश सत्तेचं प्रतीक आहे आणि बकरी म्हणजे भारतीय जनता. 1942च्या छोडो भारत चळवळीतून प्रेरणा घेऊन हा लोगो नरेनदास यांनी बनवलाय. शेळी आणि वाघामधील समानता त्यांना दाखवायची होती आणि विशेष म्हणजे ब्रँडमधून ती दाखवण्यात ते यशस्वीही झाले. नरेनदास सुरुवातीला म्हणजे 1892 पर्यंत दक्षिण आफ्रिकेत होते आणि तिथे त्यांचे तब्बल 500 एकर चहाचे मळे होते. म्हणजे या व्यवसायाची माहिती त्यांना आधीपासूनच होती. पण दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाचा सामना करायला लागल्यावर त्यांचं मन तिथून उडालं आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी ते जोडले गेले. आता चहाचे मळे भारतात विकत घ्यायचे असं त्यांनी ठरवलं. भारतात ब्रिटिश राज होतं, त्यामुळे तिथेही वर्णद्वेष होताच, म्हणजे वेगळी आव्हानं होती. पण नरेनदास यांनी गांधीजींचं शिफारस पत्र घेतलं आणि 1892 मध्ये भारतासाठीच्या बोटीवर त्यांनी पाय ठेवलं. भारतात त्यांचा एक नवीन प्रवास सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेत कमावलेल्या पैशाचं पाठबळ तर होतं, पण भारतात स्पर्धा जीवघेणी होती. शिवाय त्या काळात काश्मीर ते कन्याकुमारी हा एक मोठा विस्तीर्ण भाग भारतात होता. पण चहा ही गोष्टच अशी होती जी सर्व प्रकारच्या भारतीयांना जोडणारी होती. त्यातच TGB हा टाटांचा ब्रँड आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यासारख्या ब्रिटिश कंपन्यांना पुरून उरायचं असेल तर दर कमी ठेवणं हा एकमेव पर्याय त्याकाळी होता. त्यामुळे नरेनदास आणि पुढच्या पिढीनेही या दोन्ही गोष्टी ठरवून घेतल्या. ब्रिटिश सरकारचे नियम बदलले, कर वाढले, तरीही एकदा ठरलेला चहाचा दर बदलायचा नाही आणि चहाचा दर्जा ढासळू द्यायचा नाही. त्यासाठी मळ्यातील उत्पादनावर काटेकोर नजर ठेवायची आणि दर कमी ठेवायचा असेल तर वितरण आणि जाहिरात चोख ठेवायची. यासाठी त्यांनी जाहिरातींवर लक्ष दिलं. भारतीय लोकांना आवडेल म्हणून मसाला चहाची सुरुवात केली आणि अक्षरशः लोकांच्या भारतीयत्वाला आणि भावनांना हात घालून नाती जोडणारा चहा अशी ब्रँडची ओळख निर्माण केली. ही रणनीती यशस्वी झाली आणि चहाची चव देशी आणि स्थानिकांना रुचेल अशीच हवी याकडे त्यांनी लक्ष दिलं. टाटा आणि युनिलिव्हर या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत अनुक्रमे 29 आणि 27% हिस्सेदारी खाल्लेली असताना वाघ बकरीनं मजल दरमजल करत 8% वाटा मिळवलाच. हा या दोन मोठ्या कंपन्यांनंतरचा सर्वाधिक मोठा भारतीय ब्रँड होता. ब्रँड टिकवून ठेवायचा असेल तर उत्पादनात विविधता आणि इनोव्हेशन आणली पाहिजेत. त्यासाठी वाघ बकरीनं 1990 मध्ये टी बॅग ही संकल्पना आणली. तोपर्यंत भारतात टी बॅग्स फारशा कोणाला माहीत नव्हत्या. वेळ वाचवणारा आणि कार्यालयांमध्ये सहज देता येणारा हा चहा होता आणि त्यासाठी कंपनीनं बाहेरून यंत्र मागवली होती. विविधता म्हणाल तर आईस टी, लेमन टी, ग्रीन टी, स्पाइस टी, बेरी टी, मिल्क ओलॉंग असे फ्लेवरही आणले. आणि चहाबरोबरच ज्यांना स्नॅक्सही हवे आहेत त्यांच्यासाठी आले टी बडीज, म्हणजे चहा आणि एका पाकिटात चिप्स, भाकरी असे पदार्थ हवाबंद स्वरूपात मिळू शकणार होते. देशातील कॅफे संस्कृती ओळखून 2010च्या दशकात कंपनीनं वाघ बकरी टी लाऊंजेसही सुरू केली आहेत. भारतात सध्या 15 अशी लाऊंज आहेत आणि ती खास करून विमानतळांवर आहेत. थोडक्यात वाघ बकरी चहा ही काळाबरोबर बदलण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच स्पर्धेत टिकून आहे. आम्ही गिऱ्हाईक नाही तर नाती जोडतो असं नरेनदास देसाई एकदा म्हणाले होते. पुढच्या पिढ्याही हीच टॅगलाईन घेऊन पुढे जात आहेत.
तर ही होती वाघ बकरी चहाची गोष्ट. तुम्हाला ही कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणखी कुठल्या ब्रँडविषयी जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.